थांबा. लाखो विद्यार्थ्यांची रात्रभर केलेली तयारी एका क्षणात वाया गेली आणि याचं कारण आहे पेपर फुटीचा गंभीर संशय. महाराष्ट्रातून एक मोठी बातमी समोर आली आहे. नमस्कार, मी गोपीचंद मिसाळ आणि तुम्ही पाहत आहात नवा लढा जनतेचा न्यूज. मित्रांनो, महाराष्ट्रातील शिक्षक होण्याचं स्वप्न पाहणाऱ्या लाखो उमेदवारांसाठी आजचा दिवस मोठा धक्का देणारा ठरला आहे. कारण आज होणारी महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजे टीईटी अचानक पुढे ढकलण्यात आली. पण प्रश्न असा आहे, शेवटच्या क्षणी असा निर्णय का घ्यावा लागला? मिळालेल्या माहितीनुसार ठाणे जिल्ह्यातील भिवंडी परिसरात पोलिसांना गुप्त माहिती मिळाली. त्यानंतर पहाटे टाकलेल्या छाप्यात काही व्यक्तींकडून जप्त करण्यात आलेल्या प्रश्नापैकी अनेक प्रश्न हे मूळ टीईटी प्रश्नपत्रिकेशी जुळत असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला. या घटनेनंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. या प्रकाराची गंभीर दखल घेत महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद यांनी परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला. कारण प्रश्नपत्रिकेच्या गोपनीयतेवरती शंका निर्माण झाल्यानंतर परीक्षा घेणं योग्य ठरणार नाही असं प्रशासनाचं म्हणणं आहे. आता अनेक विद्यार्थ्यांच्या मनात प्रश्न आहे, नवीन परीक्षा कधी होणार? सध्या तरी नवीन तारीख जाहीर करण्यात आलेली नाही. अधिकृत सूचना आल्यानंतरच नवीन प्रवेश पत्र डाउनलोड करावं लागेल. त्यामुळे सोशल मीडियावर फिरणाऱ्या कोणत्याही अपुष्ट तारखांवर विश्वास ठेवू नका. मित्रांनो, मेहनत विद्यार्थ्यांनी करायची, पण पेपर फुटीमुळे त्यांचं नुकसान होणं खरंच दुर्दैवी आहे. दोषींवर कठोर कारवाई झालीच पाहिजे आणि भविष्यात अशा घटना पुन्हा घडू नयेत अशी सर्वांची अपेक्षा आहे. या प्रकरणाबद्दल तुमचं मत काय? दोषींना कठोर शिक्षा व्हावी का? कमेंट मध्ये नक्की सांगा. अफवांपासून दूर राहा आणि खरी बातमी पहा. नवा लढा जनतेचा न्यूजवर. मी गोपीचंद मिसाळ. पुन्हा भेटूया एका नव्या आणि महत्त्वाच्या बातमीसह. नमस्कार.